तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आहोत एक अशा मंदिराच्या येथे ज्या मंदिराबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहितीच नसेल. तर मी तुम्हाला ते मंदिर दाखवीनच आणि ते किती सुंदर आहे मंदिर आणि किती शांत जागा आहे ती, हेही मी तुम्हाला दाखवेन. आणि त्या मंदिराचं नाव आहे तृंगरेश्वर महादेव मंदिर आणि हे मंदिर वसई साईडला आहे. तर तुम्ही पाहू शकता महाराजांचं किती मोठं आणि सुंदर असं स्टॅच्यू उभारण्यात आलं आहे मेन रोड साईडला. ते घोडबंदरच्या पहिलं आहे. तर महाराजांचे दर्शन घेऊन आपण निघालो डायरेक्ट पुढच्या वाटचालीसाठी. तर व्हिडिओ पाहतच राहा. मी डायरेक्ट आता मंदिराच्या इथून व्हिडिओ चालू करतो. तर फायनली आपण प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर इथून आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 10 मिनटं तर आरामात जातील, कारण रस्ते खूप खराब आहेत. तर जे कोणी बाईक घेऊन जाणार असतील त्यांनी कृपया करून गाडी आरामात चालवा आणि निसर्गाचे मजे घेत जा. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायला गेलं तर इथे येताना तुम्ही कॅश घेऊनच या, कारण कधी तुम्हाला तिकीटही काढावे लागेल. जर गार्ड तिथं असतील तर तुम्हाला तिकीट काढावे लागेल, जर गार्ड नसतील तर बिना तिकीटचंही तुम्ही जाऊ शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी आलात तर तुम्हाला तिकीट काढावे नाही लागणार. जर 9 किंवा 10च्या दरम्यान आलात तर त्याच्यानंतर आलं तर तुम्हाला तिकीट काढावेच लागेल. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे झरे वाहत आहेत इथे नदीत आहेत आणि खूप सुंदर असं पाणी आहे इथे. खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. तर प्लीज कृपया करून त्याला घाण करू नका. जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्ही नक्की उतरा, तुम्ही मजा करा, पण स्वतःच्या रिस्कवर तुम्ही उतरा, कारण कोणी डुबलं किंवा काही झालं तर ते तुम्हालाच महागात पडेल. तर तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि मस्त आलात, चांगले दर्शन घ्या, एन्जॉय करा आणि नीट घरी जा. तर आता मी थोडी व्हिडिओ पळवत आहे, कारण आपल्याला मंदिराचे इथे लवकरात लवकर पोहोचायचं आणि तुम्हाला दाखवायचं आहे की मंदिर कसं आहे ते. तर व्हिडिओ पाहतच राहा. तर बाईक पार्किंग करून आपण निघालो आता आतमध्ये फक्त आपल्याला 2 मिनटं चालत जायचं आहे आणि आपल्याला मंदिर मिळेल. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात एक असं मंदिर बघणं हे खरंच नशिबाची बात की किती सुंदर असं मंदिर ह्या जंगलाच्या मध्ये आपल्याला दिसत आहे. खूप भारी दिसत आहे मंदिर आणि पूर्ण शांत मंदिर आहे. जास्त कोणी इथे येतच नाही. तर तुम्ही घेऊन येत असाल तर फॅमिलीलाही घेऊन येऊ शकता. त्यांच्यासाठीही एक नवीन काहीतरी बघण्यासारखं असेल हे. तर तुम्ही फॅमिलीला घेऊन नक्की या. तर आता आपण डायरेक्ट जाऊ महादेवांच्या दर्शनासाठी. तर थोडं बाजूलाही तुम्ही बघून घ्या आणि डायरेक्ट आपण निघू आता दर्शनासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये मंदिर कसं आहे. तर व्हिडिओ पाहतच राहा. तर तुम्ही पाहू शकता इथे कोणीच आलेलं नाही आहे. सर्वात पहिलं आम्हीच आलो आहे इथे. तर दर्शन करून घेऊया आणि आपण निघूया बाजूला काय काय आहे मंदिराच्या ते दाखवण्यासाठी. तर मंदिराच्या बाजूला मारुतीरायाचंही मंदिर आहे. तर तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप सुंदर असं मंदिर आहे. छोटंसं आहे पण सुंदर आहे मंदिर. आणि अजूनही मंदिर आहेत तेही तुम्हाला मी दाखवीन. पण त्या पहिलं तुम्ही इथलं झराही पाहून घ्या. खूप स्वच्छ पाणी आहे या झऱ्याला आणि खूप भारी दिसत आहे हे. पण नंतर मी ह्या झऱ्यात उतरीन, कारण पहिलं आपण देवाचे दर्शन करून घेऊन येऊ, नंतरला ह्या झऱ्याच्या इथे येऊ. तर तुम्ही व्हिडिओ पाहतच राहा. तर तुम्ही पाहू शकता या आपल्या पायऱ्या आहेत जिथून आपल्याला वरती जायचं आहे. तर इथून आपल्याला 2 मंदिरे भेटतील. त्यात 2 देवींचे मंदिर आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. मी तुम्हाला दाखवीनच की कोणत्या देवींचे मंदिर आहेत ते. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला पहिलं मंदिर मिळालेलं आहे. तर आता आपण पहिले दर्शन करून घेऊयात. तर तुम्हीही दर्शन करून घ्या आणि व्हिडिओ पाहतच राहा. तर दर्शन करून झाल्यानंतर आपण निघू आता दुसऱ्या देवीच्या मंदिरासाठी. तर थोडं अजून चालवावं लागणार आहे आपल्याला मंदिरासाठी. तर थंड वातावरणामुळे तुम्हाला बिलकुल थकवा जाणवणार नाही. तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती सुंदर असं निसर्ग आहे. तर तुम्हाला बिलकुल थकवा वाटणार नाही. तर तुम्ही आरामात चालत येऊ शकता. तर फायनली आपण दुसऱ्या मंदिराच्या इथेही पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे आणि बाजूनी वाटही चांगली बनवलेली आहे आणि इथे बसण्यासाठी ही सुविधा आहे. तर तुम्ही आरामात इथे बसू शकता. तर तुम्ही पाहू शकता बाजूला स्पेसही खूप चांगला आहे मंदिराचा. आणि जेव्हा आपण आलो तेव्हा इथे पुजारी पहिलेच पूजा करत होते. तर आपण टायमावरच आलो. तर तुम्ही दर्शन करून घ्या. मीही दर्शन करून घेतो. नंतर आपण निघू पुढच्या वाटचालीसाठी. तर तुम्ही पाहू शकता इथे नंदीच्या मुखातून पाणी येत आहे. तर हे पाणी पावसाचं पाणी आहे जे इथे जमा होतं. तर इथून डायरेक्ट आपण निघू आता झऱ्याच्या इथे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे झऱ्याला. आणि बाजूला फॅमिलीही आली आहेत एन्जॉय करण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला आजूबाजूलाही दाखवतो की किती
सुंदर असं दिसत आहे सर्व. तर थोडं पाण्यात खेळल्यानंतर आपण आता डायरेक्ट निघू घरी जायला, कारण आपल्याला घरीही जायचं आहे. तर अजून एक गोष्ट सांगायला गेलं तर इथे आपल्याला खायची सुविधाही मिळते. तर तुम्ही पाहू शकता इथे शॉप्सही आहेत जिथे तुम्ही आरामात खाऊ शकता. पण तुम्ही येताना इथे कॅशच घेऊन या, कारण इथे गुगल पे चालत नाही. आणि तुम्ही इथे प्रसादही घेऊ शकता, प्रसादही इथे मिळेल तुम्हाला. तर आता आपण निघालो घरी जाण्यासाठी. तर परत एकदा तुम्हाला सांगतो, आरामात गाडी चालवा, स्वतःची काळजी घ्या, कारण इथे ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. असं सपोर्ट राहू द्या. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. हर हर महादेव.